खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. भारतातील बनारस नावाच्या शहराजवळ एक घनदाट जंगल होतं. त्या जंगलात खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे पशुपक्षी राहत होते. तिथेच एका झाडावर 2 सुंदर पोपट राहत होते, चिनू आणि मीनू. लाल लाल चोच, मोठे मोठे डोळे आणि गोड आवाज. ते त्या जंगलातले सगळ्यात सुंदर पोपट होते. मीनू, आपलं जंगल किती सुंदर आहे ना. हिरवीगार झाडं, निळं आकाश आणि थंड स्वच्छ हवा. हा हा हा, किती छान वाटतं नाही इथे. खरं बोललास तू चिनू. आपल्यासारख्या मोकळ्या पक्ष्यांना फळांनी डवरलेली छान झाडं, झऱ्याचं गोड पाणी, कशाची कमी नाहीये इथे. एकदा त्या जंगलात एक शिकारी आला. त्यांनी पक्षी पकडण्यासाठी जाळं पसरवलं आणि त्यावर काही दाणे टाकले. चिनू मीनूला त्या शिकाऱ्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. ते बिचारे दाणे वेचण्यासाठी बसले आणि त्या जाळ्यात अडकले. शिकारी एवढे सुंदर पोपट बघून खूप खुश झाला. अरे वा, काय सुंदर पोपट आहेत हे पोपट तर मी महाराजांना देईन. यांची चांगली किंमत तर फक्त महाराजच देऊ शकतात. तो शिकारी त्या पोपटांना घेऊन राजमहालात गेला. मुजरा महाराज, मी आपल्यासाठी एक छानशी भेटवस्तू आणली आहे. हे बघा महाराज, किती सुंदर पोपट आहेत हे. मला असं वाटतंय की हे पोपट राजवाड्याची शोभा वाढवतील, म्हणून मी हे पोपट घेऊन तुमच्याकडे आलो आहे महाराज. राजालाही ते पोपट खूप आवडले. वा, काय छान पोपट आहेत हे. मला असं वाटतंय की हे पोपट आमच्या राजवाड्याची शोभा वाढवतील. ही भेट आम्हाला खूप आवडली. याला 1000 सुवर्ण मुद्रा देऊन टाका. धन्यवाद महाराज. महाराजांचा विजय असो. राजाने त्या पोपटांना सोन्याच्या पिंजऱ्यात ठेवलं. बघता बघता चिनू आणि मीनू सगळ्यांचे लाडके झाले. येणारा जाणारा प्रत्येक जण त्यांचं रंगरूप आणि आवाज ऐकून मोहित व्हायचा. राजकुमार त्यांना जवळ घेऊन त्यांच्याशी खूप गप्पा मारायचा. राजवाड्यातले दासदासी चिनू मीनूची खास काळजी घ्यायचे. त्यांना खाण्यासाठी ताजी फळे, हिरव्या गार भाज्या आणि मध आणून देत असे. चिनू मीनू या मिळणाऱ्या प्रेमामुळे खूप खुश होते. दिवसभर ते आपल्या गोड आवाजात गाऊन सगळ्यांचं मनोरंजन करत असत. पण सगळेच दिवस एकसारखे नसतात. एक दिवस काय झालं, राजवाड्यात एक शिकारी आला. महाराजांचा विजय असो. मी आपल्या राज्यातला एक प्रसिद्ध शिकारी आहे. मी आपल्यासाठी एक अनोखी भेट घेऊन आलो आहे. त्याने महाराजांना एक माकड भेट म्हणून दिलं. ते माकड खूप हुशार आणि करामती होतं. शिकाऱ्याने त्या माकडाला राजवाड्याच्या अंगणात उभं केलं आणि लोकांना बोलवलं. त्या माकडाने खेळ दाखवायला सुरुवात केली. तो कधी उंच उड्या तर कधी गोल उड्या मारायचा. शेपटीने लटकायचा आणि वेगवेगळे आवाज सुद्धा काढायचा. तर कधी खाली डोकं वर पाय अशा करामती करून सगळ्यांना खूप हसवायचा. आता लोक रोज त्या माकडाच्या करामती पाहायला येऊ लागले. राजा देखील खिडकीतून त्या माकडाच्या करामती पाहत असे. राजकुमारही त्या माकडाबरोबर आपला सगळा वेळ घालवू लागला. राजमहालातले सगळे सेवक आता त्या माकडाची सेवा करू लागले. बिचाऱ्या चिनू मीनूकडे कोणाचंच लक्ष नव्हतं. ते दोघं दुःखी झाले. त्यांना कळतच नव्हतं की त्यांचं नक्की काय चुकलं. इथले सगळेजण आपल्याशी असं का वागतायत? आपल्याशी कोणी नीट बोलत सुद्धा नाही. आपल्याला फळं देत नाही. इतकंच काय, राजपुत्रे सुद्धा आपल्याला विसरून गेलाय. गेल्या कित्येक दिवसात ते आपल्याला भेटायला सुद्धा नाही आले. असं वाटतंय आपण इथून निघून जाण्याची आता वेळ आली आहे. असं नको म्हणूस मीनू. काळ नेहमी बदलतच असतो. लोकांच्या आवडी निवडीही बदलत असतात. आपण संयमाने वागायला हवे. आपल्याला कुठेही जायची गरज नाही. बघूया पुढे काय होतं ते. एक दिवस राजकुमार माकडाच्या करामती पाहण्यात दंग झाला होता. राजकुमाराला हसवण्याच्या नादात ते माकड जोरात ओरडलं आणि उडी मारून ते राजकुमाराच्या डोक्यावर जाऊन बसलं. सगळंच उलटं झालं.
हसण्याऐवजी राजकुमार घाबरला. आ आ आ- आय बापरे, वाचवा वाचवा, कुणीतरी मला वाचवा, वाचवा मला. जेव्हा राजाला माकडाच्या या हरकतीबद्दल कळलं तेव्हा त्याने आदेश दिला. शिपायांनो, या माकडाला आत्ताच्या आत्ता जंगलात सोडून द्या. बिचाऱ्या माकडाला पुन्हा एकदा जंगलात सोडून दिलं आणि आता राजमहालातील सर्व लोक परत एकदा चिनू मिनूकडे आकर्षित होऊ लागले आणि ते दोघं पुन्हा एकदा सगळ्यांचे लाडके झाले. शिकवण: जगात शाश्वत असे काहीच नाही. काळ सतत बदलत असतो. नवनवीन गोष्टी आणि गाणी घेऊन आम्ही लवकरच परत येत आहोत तुमच्या भेटीला.